आज ज्या ग्राउंड्सवरती वाल्मिक कराडची कोठडी झाली ते 5 ग्राउंड्स पण समजून घ्यायचे। चौथा मुद्दा असा आहे, पोलीस कोठडीमध्ये असलेले आरोपी जयराम चाटे, त्यानंतर महेश केदार, प्रतीक घुले, सुदर्शन घुले, त्यानंतर सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनावणे यांची पोलीस रिमांड संपल्याने त्यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आलेली आहे। हे सगळे मर्डरमधले आरोपी आहेत। मग मर्डरमध्ये कोण राहतं? फक्त राहतो तो म्हणजे वाल्मिक कराड। वाल्मिक कराडच्या संदर्भातले आजचे 5 ग्राउंड्स, ज्या ग्राउंड्सवरती त्याची ही MCR झाली। सुरुवात करूयात। आरोपी वाल्मिक कराड याला पोलीस कोठडी 22 तारखेपर्यंत मंजूर करण्यात आलेली होती कोर्टाकडून। बीडच्या कोर्टाने हे सांगितलं होतं। तर या आरोपीला आता 22/1/2025 या रोजी रिमांड करता आम्ही हजर केलेला आहे। तर या गुन्ह्यातील आरोपीला खालील 5 मुद्द्यांच्या आधारे न्यायालयीन कोठडी मिळावी ही मागणी केली तपास यंत्रणांनी। आणि त्यानंतर माझे महत्त्वाचे 2 प्रश्न, ज्याची उत्तरं तुम्हीही शोधा, मीही शोधायचा प्रयत्न करतो। मुद्दा क्रमांक 1, यातील आरोपींना न्यायालयीन कोठडीत घेऊन तपास करणं आहे। ठीक आहे, जे 5 ग्राउंड आहेत त्यातलं पहिलं ग्राउंड, या संपूर्ण गुन्ह्यातील थोडक्यात मर्डरच्या केसमधले जे आरोपी आहेत त्यांना न्यायालयीन कोठडीत घेऊन तपास करणं आहे। त्यांचे इकडच्या रिमांड संपल्यात। दुसरं, या गुन्ह्यात गंभीर स्वरूपाचा असून सखोल तपास करणं बाकी आहे। तिसरं, गुन्ह्यातील साक्षीदारांकडे अजून तपास करणं बाकी आहे। चौथं, या गुन्ह्यातील इतरही महत्त्वाचे पुरावे निष्पन्न करणं बाकी आहे। हे जे पहिले 4 ग्राउंड आहेत ना, हे डे 1 पासून आतापर्यंत कॉमन आहेत। यामध्ये काही चेंजेस झाल्याचं मला तरी अजून दिसलेलं नाही आहेत। कधी 10 ग्राउंड असतात, कधी 12 ग्राउंड असतात, कधी 15 असतात, कधी 5 असतात। आजच्या 5 ग्राउंडमधले पहिले 4 अत्यंत कॉमन आहेत। तुम्ही कोणत्याही केसमध्ये जा, फक्त संतोष देशमुख यांच्या मर्डरची केस नाही, तुम्ही रँडम कोणती मर्डर केस काढून बघा, तुम्ही कोणत्या तुमच्या ओळखीचे क्राईम लॉयर असतील त्यांना जाऊन भेटा, तुम्हाला हेच दिसेल की तपास यंत्रणा किंवा हे अधिकारी अशाच पद्धतीचे फक्त ते गोष्टी झालेल्या असतात की कोठडीत घेऊन तपास करणं आहे। दुसरं म्हणजे गंभीर स्वरूपाचं आहे म्हणून सखोल तपास करणं आहे। तिसरं म्हणजे साक्षीदाराकडचे यांचे पुरावे बाकी आहेत। आणि चौथं म्हणजे इतरही महत्त्वाचे पुरावे ते निष्पन्न करायचे। 5वा मुद्दा, गुन्ह्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न करून त्याचेही जबाब नोंदवणे अजून बाकी आहे। गुन्हा घडला 9 डिसेंबरला। ज्या देशमुखांनी या प्रकरणामध्ये 9 तारखेची FIR दिलेली आहे, म्हणजे मर्डरची जी सगळी या प्रकरणातली FIR आहे, त्यानंतर त्यांचा एक 10 तारखेला जबाब आहे, ज्याला सप्लिमेंटरी आपण म्हणतो की पुरवणी जबाब आहे। त्या जबाबात त्यांनी डिटेल गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत। त्यानंतर पोलिसांनी किमान 50 ते 70 लोकांशी इन्व्हेस्टिगेशनमध्ये हाताखालून चाळून काढली असतील की ज्यांना या प्रकरणामध्ये काही त्यांच्याकडे लिंक्स आहेत का, काही त्याच्यातून आपल्याला लीड्स मिळतील का, यांना याबद्दल काही थोडंफार माहिती आहे का, असे खूप माणसं इंट्रोगेट केली। तरीसुद्धा यंत्रणांचं असं म्हणणं आहे की अजूनही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न करून त्यांचेही जबाब घ्यायचे। आज तारीख 22 जानेवारी, गुन्हा घडला 9 डिसेंबर। तारखा बघा, मी ह्यासाठी मुद्दाहून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। तरी वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडीत घेऊन त्याचा तपास करणे आवश्यक असल्याने त्याची पोलीस कोठडी मिळण्याचा अधिकार अबाधित राहून 14 दिवस न्यायालयीन कोठडी त्याला देण्यात यावी। ओके, आता या संपूर्ण प्रकरणातलं सगळ्यात महत्त्वाचं किंवा आत्ताच्या या व्हिडिओमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आता सुरू करतो। तो यासाठी, आता साधारण व्ह्युअर्सला तुम्हाला ह्या सगळ्यातला बेस कळला असेल की मला काय म्हणायचं ते। आता आपण समजू की कोठडीचे अधिकार अबाधित राहून वगैरे ठीक आहे, विष्णू चाटेच्या बाबतीत तेच झालं, पण ज्या CDR बद्दल बोलणं चाललंय त्यामध्ये वाल्मिकने काय इन्स्ट्रक्शन्स दिलेत याबद्दलची माहिती अजून कोर्टाला देण्यात आलेली नाही। दुसरं, माहिती असेल तर ती द्यायला काय हरकत नसते। त्याचं कारण असं आहे की कोर्टात तुम्ही जितकी गुन्ह्याची प्रोग्रेस दाखवाल, तुमच्याकडे जितके सबस्टन्शियल एव्हिडन्सेस दाखवाल, तितकं कोर्टाला हा विश्वास बसतो की या आरोपीचा या संबंधित गुन्ह्यामध्ये खरंच इन्व्हॉल्वमेंट हे आहे, ती निष्पन्न होतीये। आणि त्या बेसिसवरती पोलिसांना आणखी किंवा तपास यंत्रणांना आपण आणखी डेज दिले जावेत, जेणेकरून हे दे इन्व्हेस्टिगेट फर्दर किंवा आणखी येणाऱ्या काळात ते इंट्रोगेशन करतील। तसं झालेलं नाही। दुसरा, ज्या मोबाईल संदर्भात BNS 238A कलम दाखल करण्यात आलं आहे, थोडक्यात आता काय मान्य केलं पाहिजे की जो एव्हिडन्स आहे या सगळ्या प्रकरणातला, जिथे वाल्मिकने खंडणी मागितल्याची गोष्ट दिसते या मोबाईलवरती, असं तपास अधिकारी कोर्टामध्ये सांगतात, तो मोबाईल अजून सापडला नाही। सापडला नसल्याने त्याच्यामध्ये ते कलम ॲड करण्यात आलेला आहे आणि तो आता मिळेल की नाही याची शाश्वती नसल्यामुळे याच्यामध्ये आणखी कलम ॲड झाले। थोडक्यात
त्या मोबाईलचं काय झालं, तो कुठे गेला, तो खरंच लपवण्यात आला की तो ॲज अ एव्हिडन्स म्हणून त्याचं डिस्ट्रक्शन झालं किंवा त्याचं काय, इतके प्रश्न आहेत. या एकाही प्रश्नाचं उत्तर विष्णू चाटेकडून मिळवण्यामध्ये यंत्रणांना आताच्या घडीला तरी यश आलेलं दिसत नाही. ह्याच्या पुढे जाऊन सांगतो, तपास अधिकारी कोर्टात असं म्हणाले की विष्णू चाटे तपासाला सहकार्य करत नाहीत. वा.